लाडक्या बहिणींना फेब्रुवारीत 1500 रुपये मिळणार, पण आता चौकशी होणार आहे. ज्या बहिणींच्या घरात ह्या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार. लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार. ज्या बहिणींच्या घरात ह्या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलेलं आहे की अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ह्या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या, त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात ह्या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या घरात ह्या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे. अंगणवाडी सेविकांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. अंगणवाडी सेविकांना हे सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत. ही जबाबदारी आणि आदेश वरून आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले, घाई गडबडीत अर्ज भरले. पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत, जे नियम लागू झालेले आहेत त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे. तुमच्या घरात जाऊन आता एक प्रकारचा सर्वे होत आहे. घरात येऊन चौकशी होत आहे. पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सर्वे सुरू झालेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एक वस्तू जरी तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीनं तुमचं ऑनलाईन पद्धतीनं नाव लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार. कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, त्या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. पटापट आपण या ठिकाणी पाहून घेऊया की या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने चौकशी होणार आणि या चौकशीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली चौकशी होणार, पहिली वस्तू म्हणजे जी तुमच्या घरात असणार आहे ती म्हणजे 4 चाकी वाहन. आता 4 चाकी वाहन तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु पुढच्या 4 वस्तू ज्या आहेत त्या खूप धक्कादायक आहेत. अंगणवाडी सेविकांना पहिल्यांदा एक काम दिलेलं आहे आणि सर्व पथक अंगणवाडी सेविकांचं तुमच्या घरी येऊन सर्व चेक करणार आणि समजलं आणि लक्षात जर आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म हा रद्द केला जाणार आहे. तात्काळ फॉर्म रद्द होणार आहे. अंगणवाडी सेविकांकडे एक मोबाईल असतो आणि ऑनलाईन पद्धतीनं मोबाईलवरती कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे पूर्ण लिस्ट आहे. थेट तुमच्या आधार कार्डवरून तुमचं लाडकी बहीण या योजनेतून नाव त्या कमी करू शकणार आहेत. त्या या ठिकाणी तुमचं नाव 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे म्हणून वरती सुपूर्द करणार आहेत आणि तुम्ही लाडकी बहीण या योजनेपासून त्या ठिकाणी मुकणार आहात. तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा हप्ता मिळणार नाही जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर. आता चौकशी ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेवकांकडे हे काम देण्यात आलेलं आहे. सर्वात प्रथम पाहिलं जाणार, पहिली चौकशी होणार 4 चाकी. 4 चाकी आहे की नाही हे चेक केलं जाणार. प्रत्येक महिलाच्या घरी जाऊन चेक केलं जाणार. हे RTO विभागाने लिस्ट त्यांना दिलेली आहे. आणि दुसरी चौकशी काय होणार आणि या चौकशीतून कशी सुटका करणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दुसरी चौकशी म्हणजे बघा तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट वगैरे आहे का, ऑनलाईन पद्धतीनं सर्व चौकशी केली जाणार. तात्काळ जर सापडलं तर तुमचं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज जो आहे तो रद्द केला जाईल. लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळण्यात येईल. कारण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस सरकारनं सांगितलं होतं की ही योजना जी आहे ही गोरगरीब महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ज्या खरंच गरजवंत अशा महिला आहेत त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये बऱ्याचशा महिलांनी असे फॉर्म भरलेले आहेत ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, प्लॉट आहे, शेती आहे. भरपूर प्रॉपर्टी असणाऱ्या महिलांनी देखील या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहेत. त्यांनी पैसे देखील उचललेले आहेत. आणि आता अशा सर्व महिलांची ही दुसरी चौकशी या ठिकाणी होणार आहे. दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर असलेली प्रॉपर्टी किती आहे, जसे की शेती किंवा प्लॉट. आता हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे सर्व चेक होणार आहे आणि त्यानंतर तुमचं नाव जर अशा पद्धतीने आढळून आलं तर तुमचं नाव लाडकी बहीण या योजनेतून रद्द होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे हप्ते तर तुम्हाला मिळणारच नाहीत, परंतु या आधीचे पैसे देखील तुमच्याकडून परत घेतले जाऊ शकतात. त्यामुळे ही दुसरी चौकशी आहे. तुमचं जे काही प्रॉपर्टी असेल, तुमची शेती असेल, प्लॉट वगैरे असतील याची देखील चौकशी आता होणार आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरलाय, ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर शेती नकोय, सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल परंतु त्यांच्या स्वतःच्या नावावर काही नकोय, परंतु हे सर्व काही ऑनलाईन पद्धतीनं सर्व दिसणार आहे. अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार. आता तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का. ज्या ज्या महिलांनी लाभ घेतलाय त्या महिलांनी जर टॅक्स पेअर जर असतील, त्यांच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल. बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः नोकरी करत आहेत आणि नोकरी करत असताना त्या स्वतः टॅक्स भरत आहेत किंवा घरातला कोणी व्यक्ती टॅक्स भरत आहे. तर अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरीला आहेत. जर तुमच्यापैकी कोणी टॅक्स जर भरत असेल तर
कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल तर तिसरी चौकशी अशा पद्धतीनं होणार आणि याद्वारे तुमचं जे नाव आहे ते लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार आणि याची संपूर्ण माहिती आयकर विभागाकडून ही येणार आहे आणि अशा प्रकारची चौकशी ही होणार आहे तिसरी चौकशी. आता चौथी चौकशी होणार आहे जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2.5 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला तात्काळ अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे. भरपूर महिला अशा आढळून आल्या ज्यावेळेस त्यांनी फॉर्म भरला होता, चेकिंगमध्ये आढळून आल्या ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखाच्या वर आहे, त्यांचे अर्ज ताबडतोब तात्काळ रद्द करावे असे आदेश देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीनं तुमचा सर्व डाटा त्या ठिकाणी चेक केला जाईल. पण त्याआधी 2.5 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की 2.5 लाखाच्या आत ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी बिलकुल घाबरायची गरज नाही. कारण पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000च्या आत आहे त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न 15 ते 1 लाखाच्या आत आहे त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे. परंतु ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे, ज्यांचं 1 लाखाच्या वरती उत्पन्न आहे, अशा 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे अशा लोकांचं या ठिकाणी चौकशी होणार आहे. पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांची मात्र चौकशी होणार आहे. आता 5वी जी चौकशी होणार आहे ती लक्षपूर्वक आहे का. 5वी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता ह्या 5 चौकशा झाल्याच्या नंतर या सर्व चौकशांमधून तुम्हाला सुटका कशी मिळवायची किंवा 4 चाकी असेल तरी तुम्हाला लाभ कसा मिळवायचा याची माहिती तुम्हाला पुढे मिळणारच आहे. परंतु त्याआधी 5वी चौकशी जी होणार आहे, 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत आणि त्यामध्ये किती महिला 65 वर्षाच्या वर आहेत आणि किती महिला 65 वर्षाच्या आतमध्ये आहेत याची चौकशी होणार. म्हणजेच बघा, एका कुटुंबामध्ये जर 3 महिला, 2 महिलांच्या वरती जर एका कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतला असेल तर अशा पद्धतीनं चौकशी होणार आहे. आणि 65 वर्षाच्या वरती जर वय असेल तर 65 वर्षाच्या वय ज्या महिलांचं गेलेलं आहे त्यांचा देखील अर्ज या ठिकाणी रद्द होणार आहे. 65 वर्षांच्या वर ज्या महिलांचं वय गेलेलं आहे त्यांना देखील इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणारच नाही, पण इथून पुढे येणारे जो हप्ते आहेत ते हप्ते देखील त्यांना मिळणार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे ते एका घरात 2 व्यक्तींना, 2 महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं. आता बऱ्याचशा महिला अशा सापडल्या आहेत की एका घरामध्ये 3-3, 4-4 महिला लाडकी बहीणचा लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या बहिणी आहेत तर त्यांचे जे अर्ज आहेत किंवा अशा बहिणी या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार आहेत. आणि अशा प्रकारची जर चौकशी झाली तर तुमच्या घरात जर कोणी प्रॉपर्टी असेल, टॅक्स भरत असेल, 4 चाकी असेल तर तुम्ही काय करायचं, तुम्ही काय करायला पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो तुम्ही जी काही 4 चाकी वाहन आहे ते महिलेच्या नावावर असेल तर जास्तीत जास्त प्रॉब्लेम येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बघा हाच प्रॉब्लेम झालेला आहे की जिल्हाधिकाऱ्यांना याद्या गेलेल्या आहेत आणि ते याद्यानुसार असं लक्षात आलेलं आहे की जवळपास 21 लाख महिलांनी अर्ज भरला आणि त्यापैकी 20 लाख जवळपास 90,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले आणि आतापर्यंत त्या लाभार्थी महिला आहेत. तर त्यापैकी 75,100 महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे. आता पुणे जिल्ह्यातून बघा, तुम्ही जर पुणे जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आता अशा महिलांकडे अंगणवाडी सेविका जाणार आहेत, त्यांचा लॅपटॉप घेऊन, त्यांचा मोबाईल घेऊन जाणार आहेत आणि 4 चाकी वाहनांचा नंबर आणि यादी त्यांच्याकडे असणार आहे आणि त्यांचं उत्पन्न किती असणार आहे याची देखील त्यांच्याकडे माहिती असणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या घरी जातील, त्या ठिकाणी पाहतील आणि त्या ठिकाणी वाहन तुमच्याकडे आहे का ते देखील पाहतील. जे व्यावसायिक पद्धतीने देखील वाहन चालवलं जातं असे देखील वाहनं तुमचे चेक केले जाणार आहेत. जे वाहन उदरनिर्वाहासाठी वापरले जातात असे देखील वाहनं त्या ठिकाणी चेक केले जाणार आहेत. पण असं जे वाहन आहे जे व्यवसायासाठी वापरलं जातं, ज्याला पिवळी नंबर प्लेट असते, म्हणजेच कमर्शियल वाहन असणं गरजेचं आहे. म्हणजेच आता तुमच्या वाहनाची नंबर प्लेट जर व्हाईट असेल, पांढऱ्या कलरची असेल तर ती फॅमिली कार आहे किंवा फॅमिली वाहन आहे किंवा इतर ओला वगैरे असेल किंवा मग ज्या टॅक्सी असतात त्यांच्यासाठी वापरलेले जर असेल, जर तुमचं 4 चाकी वाहन त्या ठिकाणी रद्द होऊ शकतं. पण जर महिलांच्या नावावर जर वाहन नसेल तर तुम्हाला यामधून सुटका मिळू शकते. आणि दुसरं म्हणजे आता तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल, स्वतः नावावर प्रॉपर्टी असेल किंवा त्यांच्या मुलाच्या नावाने, पतीच्या नावाने जर प्रॉपर्टी असेल तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम कमी येणार आहे. फक्त महिलांच्या नावावर, स्वतःच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल तर अशा महिलांना या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे. अशा महिलांचे अर्ज हे आता अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आणि लाडकी बहीण या योजनेतून हे जे अर्ज आहेत ते आता वगळले जाऊ शकतात आणि इथून पुढे त्यांना जे आहे या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आपण म्हटलं याआधी
की पांढऱ्या पाटीवालं वाहन जे आहे, पांढरे नंबर प्लेटवालं हे चालणार नाही. पिवळ्या नंबर प्लेटवालं जे वाहन आहे ते आहे व्यावसायिक वाहन. आणि 4 चाकी म्हटलं तर या ठिकाणी ट्रॅक्टर एक सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ट्रॅक्टर जर महिलेच्या नावाने असेल, मग ते कितीही मोठं ट्रॅक्टर असू द्या, कितीही लाखाचा असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची शेतीची अवजारे कितीही मोठी त्या ठिकाणी असतील, कितीही भरमसाठ पैशांची त्या ठिकाणी भारी भारीची जर तुम्ही त्या ठिकाणी अवजारे लावलेली असतील, कितीही मोठं जरी ट्रॅक्टर असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर ट्रॅक्टर तुमच्या नावाने असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद कोणीच करू शकणार नाही, कारण GR मध्ये सांगितल्याप्रमाणे ट्रॅक्टर या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. पण 4 चाकी वाहन आपण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे पांढऱ्या नंबर प्लेटवाली कार असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी 2 लाखाची जरी कार असेल तरी तुमची त्या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेचा जो फायदा आहे तो या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकतो. परंतु ट्रॅक्टर तुमच्याकडे किती मोठ्या वस्तूचा असेल किंवा किती मोठा असेल, किती मोठ्या अवजारांचा असेल किंवा किती लाखाचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 5 वस्तू आहेत किंवा या 5 जे चौकशा आहेत, अशा प्रकारच्या 5 चौकशा आता सर्व लाडक्या बहिणींच्या होणार आहेत. अत्यंत महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ नक्की शेअर करा.